हिंदुस्तान की में आप सभी का स्वागत है। आज हम हैं उदगीर के निड़ेबन जिला परिषद सर्कल में। यहाँ पर राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी और भाजपा के महायुति के उम्मीदवार डॉक्टर सोमवंशी प्रचार रैली निकाले हुए हैं। ये प्रचार किस तरीके से चल रहा है और आगे क्या क्या प्रोग्राम है? पहिले तर मी आमचे नेते महाराष्ट्राचे माजी कॅबिनेट मंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांचं मनपूर्वक आभारी आहे की त्यांनी डॉक्टर दीपक सोमवंशी सारखा उमेदवार निळेबन मतदारसंघाला दिला। आणि विशेष याच्यामध्ये हा मतदारसंघ सुशिक्षित आहे आणि या मतदारसंघामध्ये माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांनी जे काम या भागातील नागरिकांनी सांगितले मागील 6 वर्षामध्ये जेव्हा जे पाणी पुरवठा मंत्री होते त्यावेळेस या भागात निळेबन पूर्ण मतदारसंघामध्ये जिल्हा परिषदेच्या त्यांनी पाणी पुरवठ्याचं काम केलेलं आहे, रस्ते केलेले आहेत, सभागृह दिलेलं आहे। आत्ताच आपण जर बघितलात तर शिल्ला रोडला मोठं असं मराठा भवन देण्याचं काम माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांनी केलेलं आहे। आणि त्याच कामाच्या धर्तीवर माननीय दीपक सोमवंशी साहेब भविष्यामध्ये या निळेबन मतदारसंघाचा चांगल्या पद्धतीने काम करणार आहेत, कारण त्यांच्याकडे शैक्षणिक पात्रता आहे आणि लोकांना समजण्याची आणि त्यांना कसं त्यांचे कामं सोडावं ही त्यांच्याकडे कला आहे। आणि या सर्व विचार करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेश सरचिटणीस असल्यानं मी आज सर्व येथील निळेबन येथील विवेकानंद नगर असेल, हावगीस्वामी कॉलनी असेल, आमचा खैरनगरचा भाग असेल, विजयनगरचा भाग असेल, या भागामध्ये प्रचंड बहुमत देण्याचं मी दीपक सोमवंशी साहेबांना आश्वासन देतो आणि सर्व मतदारांना विनंती करतो की त्यांनी चांगल्या उमेदवाराला निवडून द्यावं। या रॅलीमध्ये सर्व सामान्य नागरिकांचा हा उत्स्फूर्त प्रतिसाद डॉक्टर दीपक सोमवंशी साहेबांना आहे, कारण त्यांचं जे आतापर्यंत काम आहे त्यांच्यावर कोणत्याच प्रकारचं म्हणजे राजकीय असेल कोणतं बी असं ब्लेम लावायचं काही हे नाही। एक चांगला उमेदवार आम्हाला या निळेबन भागात भेटला, त्यामुळे लोक इथले फार खुश आहेत आणि विशेष संजय बनसोडे साहेबांवर फार खुश आहेत की दीपक सोमवंशी साहेबांना त्यांनी उमेदवारी दिली। या भागामध्ये महत्त्वाचा मुद्दा जे आहे ते नालीचा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कारण या भागामध्ये जे लोकांचे घरं बांधलेली चांगले पण पाणी जायला नाल्याची व्यवस्था नाही। तर सर्व लोकांची अशी मागणी आहे की भविष्यामध्ये दीपक साहेब तर निवडून येणारच आहेत, पण आल्या जर चांगल्या प्रकारचे गटारीची जर व्यवस्था झाली तर येथील पाण्याची तर व्यवस्था मी मागे सांगितलो की चांगल्या पद्धतीने झालेली आहे, पण पाण्याचं जे आउटलेट आहे ते आउटलेट म्हणजे या भागात झालेलं नाही। तर सर्वांची अशी मागणी आहे की आउटलेटची व्यवस्था करावी। आमचं अशी मी काल माननीय संजय भाऊ बनसोडे साहेबांच्या सोबत होतो, त्यांनी मला सांगितले की काय करून आपल्याला निळेबनची सीट आणणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने आमचा विचार असा चालला आहे की आमची महायुतीची सभा जेव्हा होईल तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री यांची एक मोठी सभा वेगवेगळी 2 सभा लावण्याचा प्रयत्न चालू आहे आणि त्या पद्धतीने आम्ही तिथं मागणीसुद्धा केलेली आहे की भविष्यामध्ये जेव्हा चिन्ह वाटप होईल त्यावेळेस ते झाल्यानंतर एक मोठी सभा उदगीरमध्ये होण्याची शक्यता आहे। डॉक्टर दीपक सोमवंशी हे जिल्हा परिषद मधून निळेबन सर्कल मधून जिल्हा परिषद सभेत थांबलेले आहेत। त्यांचं राष्ट्रवादीकडून थांबलेले आहे, त्यांचं चिन्ह घड्याळ आहे। 5 तारखेला आपलं आम्ही ह्या एरियामध्ये जाऊन बघतो तेव्हा रोडची व्यवस्था वगैरे जरा हे आहे, त्यामुळे तिथे लाईटची व्यवस्था, रोडची व्यवस्था, परत शाळेची जिल्हा परिषदची शाळा आहे त्यांची व्यवस्थित त्यांना करणं,
म्हणजे सर्वांचं म्हणणं आहे की डॉक्टर दीपक सर थांबल्यामुळं आम्हाला एक अशी अपेक्षा आहे की आम्ही जे मागू ते आम्हाला भेटत आणि आपले जे उमेदवार आहेत ते खूप म्हणजे शैक्षणिक पण त्यांचं म्हणजे शिक्षण पण झालेलं आहे आणि ते सर्वांना पुरे होतील आणि सर्वांची आशा पूर्ण करतील. रोड, रस्ते, आरोग्य, शिक्षण विभागामध्ये की त्यांना नंतर त्याची हेल्प होईल. त्याच्यामुळं सर्व लोक म्हणजे खूप खुश आहेत आणि साहेबच येतील, सोमवंशी सरच येतील अशी पूर्ण अपेक्षा आम्हाला 100% आहे. कांग्रेस पार्टीचा महायुतीचा डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं.